मस्त मध्ये बघा डाळ शेवग्याचं कालवण बनवते. तेल टाकलेलं आहे. आता राई टाकते. राई बघा छान तडतडली. आता कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकल्यावर लसूण टाकते बघा मस्त मध्ये. लसूण बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता कांदा टाकते. कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो टाकल्यावर बघा आमचा हा कांदा लसूण मसाला, हळद आणि मीठ टाकते. आमच्या या मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात. गरम मसाले वगैरे म्हणून एक्स्ट्रा काही आम्ही टाकत नाही. आणि माझं आता ऑपरेशन झालेलं आहे पित्ताशयाचं, म्हणून मला तिखट पण जास्त खायचं नाही. हे बघा टॅमॅटो पण मसाले छान असे परतलेले आहेत. आता बघा या शेवग्याच्या शेंगा टाकते. साफ करून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या शिरा काढलेल्या आहेत. हे बघा शेवग्याच्या शेंगा चांगल्या अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये. हे बघा बघू शकता शेवग्याच्या शेंगा किती छान अशा परतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर पण टाकते बघा मी. आणि याला मस्त मध्ये हलवून घेते. तेल मी कमीच टाकलेलं आहे. छान असं परतून झालेलं आहे. आता बघा ही तुरीची डाळ आहे ती टाकते. हे बघा मी जास्त अशी शिजवून नाही घेतलेली. शेवगा पण शिजायचा आहे म्हणून मी जास्त अशी शिजवून घेतलेली नाही. आता बघा शेवग्याबरोबर डाळ छान अशी शिजेल. छान असं भाकरी बरोबर खाण्यासाठी कालवण तयार होईल. पातळ जास्त घट्ट नाही होणार. हे बघा बघू शकता तुम्ही मस्त मध्ये. आता झाकण ठेवते आणि छान याला शिजवून घेते. हे बघा मस्त मध्ये शेवग्याचं कालवण झालेलं आहे. पातळच बनवलेलं आहे, जास्त काही घट्ट नाही बनवलेलं. पातळच छान लागतं. खोबऱ्याचं काय वाटण टाकलेलं नाही, साधंच बनवलेलं आहे.